नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 2026ची कालचा पेपर या ठिकाणी झाला, तर त्या पेपरच्या संदर्भात इतिहास या विषयाशी संबंधित आयोगानं एकूण 15 ते 16 प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते. तर ते प्रश्न आपण इथे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि सोबतच कोणता नेमका प्रश्न या ठिकाणी इथे रद्द या ठिकाणी होऊ शकतो यावर पण मी डिटेलपणे या ठिकाणी तुमच्याशी संवाद या ठिकाणी साधणार आहे. वास्तविकता कालच आपलं लाईव्ह सेशन या ठिकाणी होणार होतं, मात्र थोडासा आपल्या सिस्टीममध्ये टेक्निकल इश्यू आल्या कारणामुळं आज मी तुम्हाला हे रेकॉर्डेड स्वरूपातील या ठिकाणी एक सेशन या ठिकाणी देत आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हा जर पेपर आपण या ठिकाणी पाहिला तर बरेचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हा यूपीएससीच्या लेवलचा आहे. तर मी तर म्हणाल यूपीएससीच्या लेवलचा नाही, परंतु असे काही प्रश्न आयोगाने यामध्ये या ठिकाणी विचारले की जे नेटसेटच्या लेवलच्या या ठिकाणी होते. हे लक्षात घ्या. जनरली मी स्वतः नेटसेटच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या कारणामुळे मला हे या ठिकाणी माहिती आहे की येस, नेटसेटला अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी सेट करतात. वास्तविकता आयोगानं यावर्षी इतिहास या विषयाशी संबंधित या ठिकाणी जे प्रश्न विचारले त्याची काठिण्य पातळी ही बऱ्यापैकी या ठिकाणी वाढवली. परंतु लक्षात घ्या, मी सातत्यानं मागच्या आठवड्यापासून या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधत होतो आणि म्हणत होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये एन्शंट मिडिवलवर व्यवस्थित त्या ठिकाणी काम करा. परंतु तुम्ही विद्यार्थ्यांनो काय केलं, आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारक या बळावर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर द्यायला गेला आणि जे व्हायचं नाही तेच या ठिकाणी झालं. एन्शंट मिडिवलवर आयोगानं 15 पैकी या ठिकाणी एकूण 8 प्रश्न या ठिकाणी विचारले. लक्षात घ्या, जर 15 पैकी 8 प्रश्न जर आयोग या ठिकाणी एन्शंट मिडिवलवर विचारत असेल आणि ज्यांनी एन्शंट मिडिवल केलाच नाही त्यांचे हे 8 प्रश्न मायनस झाले. आणि आधुनिक भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर मला सांगा, प्रश्न काही आवाक्यातले होते का मॉडर्न इंडियाचे? तर नक्कीच या ठिकाणी नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, असेही काही प्रश्न यामध्ये या ठिकाणी आहे की जे रद्द या ठिकाणी होणार आहे, ज्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन या ठिकाणी घेऊ शकता. तर लक्षात घ्या, लेक्चर आता आपण सुरुवात करू. शेवटपर्यंत पहा कोणते प्रश्न या ठिकाणी रद्द होऊ शकतात यावर पण मी डिटेलपणे चर्चा करेल आणि तुमच्याशी या ठिकाणी तुम्हाला त्याचे पुरावे देखील या ठिकाणी देईल. कोणत्या पुस्तकातला दाखला देऊन आपण आयोगाला या प्रश्नांवर चॅलेंज या ठिकाणी घेऊ शकतो ते पण मी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये या ठिकाणी सांगेल. आणि साहजिकच आपला यूट्यूब चॅनल जो आहे आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल हिस्ट्री बाय संतोष चव्हाण, तर त्या टेलिग्राम चॅनलवर त्याचे पुरावे देखील मी लगेचच हे लेक्चर झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण आता सुरू करूया राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 इतिहास या विषयाशी संबंधित आयोगाचे जे 15-16 प्रश्न होते त्यावर डिटेलपणे चर्चा करू आणि त्याचबरोबर कोणते प्रश्न रद्द होणार आहे आणि इतर प्रश्नांची अचूक उत्तरं इथे या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. तर सुरू करूया आजचं सेशन. हे लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. 14 जूनला तुमचा कंबाईनचा गट ब पूर्व परीक्षेचा पेपर आहे आणि या पूर्व परीक्षेसाठी इतिहास या विषयात आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील तर त्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे 1 जूनपासून. आणि ही बॅच आपल्याला जॉईन करायची आहे. या बॅचची फीज या ठिकाणी 149 आहे. लक्षात घ्या, केवळ 149 रुपयामध्ये ही बॅच जॉईन करून मी तुम्हाला खात्रीने सांगतो 14 जूनच्या आपल्या या पेपरमध्ये 10 पैकी 10 मार्क तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून मिळून जातील. तर जे कोण विद्यार्थी कंबाईनसाठी इंटरेस्टेड आहे, आता राज्यसेवेचा पूर्वचा तर झालाच, पण जे कंबाईनसाठी आता इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी गट ब गट क यांनी या ठिकाणी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर चलो आता आपण पाहूया आपलं महत्त्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, हा प्रश्न बघा, आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. प्रश्न पाहिला बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून गेले. असं असे कुठे प्रश्न असतात का, अशा प्रकारचे मला या ठिकाणी बरेचसे मुलांनी या ठिकाणी मेसेज देखील केले. नक्कीच हा तसा पाहिला तर आयोगाचा जो जुना पॅटर्न होता ना ऑब्जेक्टिव्ह, आणि त्याच्यामध्ये मेन्सला जसे प्रश्न विचारायचे आणि जे मुलांना जमत नव्हते असे प्रश्न इथं आयोगाने या ठिकाणी टाकलेले. आणि त्यामुळं हा प्रश्न जरी तुम्हाला जमला नाही तरी हरकत नाही. लक्षात घ्या, मी तर म्हणाल की चला या क्वेश्चन पेपरमधनं जर 15 पैकी किंवा 15 आधुनिक जॉग्राफीमध्ये गेला होता आपला प्रश्न जो 16, तर या 16 पैकी जर समजा तुम्ही या ठिकाणी इथं 11 मार्क जरी मिळवले, 11 ते 12 प्रश्न जरी तुम्ही इथं व्यवस्थित सॉल्व्ह केले तर ते तुम्ही खूप मोठी गोष्ट या ठिकाणी अचीव केली हे समजून घ्या. बिलकुल या ठिकाणी डिप्रेशनमध्ये जाऊ नका की हिस्ट्रीमध्ये या ठिकाणी आपली दांडी गुल झाली असं होऊ देऊ नका. 12 प्रश्नांपर्यंत जर तुम्ही 11-12 जर इथे या ठिकाणी तुमचे उत्तर आले असतील 16 पैकी तर खूप बेटर आहे, तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, आता बघा, नाटकांचे लेखक सांगा, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. पटकन उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आपल्याला माहिती आहे
त्या ठिकाणी याचा जर राईट आन्सर काय आहे तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे संगीत बहुद्रव हे या ठिकाणी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ठिकाणी, त्याचबरोबर या ठिकाणी थोरले माधवराव पेशवे जर आपण इथे या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी वज कीर्तनी यांच्या ठिकाणी आहे. जानकी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नासी फडके यांचं आणि आंधळ्यांची शाळा हे या ठिकाणी वर्तक यांचं. तर या पद्धतीने या ठिकाणी हा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. यस, मी हे कबूल करतो, मान्य पण या ठिकाणी करतो. आणि तुम्हाला पण हे माहिती आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न या ठिकाणी जमला नाही. ज्यांची उत्तर या ठिकाणी 3 आले त्यांनी पण आपलं अंदाज पंचवीस या ठिकाणी हे उत्तर दिलं असणार आहे. तर ठीक आहे, कारण बघा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा आपण जर विचार केला तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये या ठिकाणी आपल्याला आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे तोच जनरली सिलेबस आपण फॉलो करत असतो. आणि हा अशा प्रकारचा प्रश्न हा जुन्या पॅटर्ननी इथे या ठिकाणी आलेला आहे. आणि आयोगाने या वर्षीच्या पेपरमध्ये सर्वच विषयांमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी ज्याला आपण म्हणू ना ज्ञानबाची मेख ती या ठिकाणी मारून ठेवलेली आहे की जे या ठिकाणी सॉल्व्ह करणं शक्य नाही. जर स्किप केला असता तरी चालला असता, हा प्रश्न लक्षात घ्या. ठीक आहे, चलो त्यानंतरचा प्रश्न. आता बघा इथं पुढील जोड्या जुळवा. तर हा प्रश्न तर सर्वांचा बरोबर आलाच पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी थोडंसं जरी एन्शंटवर थोडंसं काम केलं असेल त्याला हा प्रश्नाचं राईट उत्तर या ठिकाणी. तर वराह-मिहीरची जोडी जुळली की या ठिकाणी आपलं राईट आन्सर या ठिकाणी आलं, हे लक्षात घ्या. त्यामुळे जर वराह-मिहीर जर आपण पाहिला तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 मध्ये या ठिकाणी आपल्याला ए ची जोडी या ठिकाणी पंचसिद्धांतिकामध्ये या ठिकाणी दिसते. एन्शंट मेडिवलचे ज्यांनी आपली बॅच घेतलेली आहे त्यांना लक्षात आलं असेल की गुप्त शासकांच्या काळावर हा प्रश्न आहे. आणि वराह-मिहीर पंचसिद्धांतिका हा त्याचा ग्रंथ. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं पण होतं तुम्हाला की या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे. तर या वराह-मिहीरनं भूमिका मांडलेली आहे या ठिकाणी जर ब्राह्मण असतील त्यांनी 5 खोल्यांमध्ये राहावं, क्षत्रिय या ठिकाणी असतील तर त्यांनी 4 खोल्यांमध्ये राहावं, वैश्य जर असतील त्यांनी 3 खोल्यांमध्ये राहावं, शूद्रांनी एका खोलीमध्ये या ठिकाणी राहावं. अशा प्रकारच्या या ठिकाणी चर्चा पंचसिद्धांतिकामध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे गुप्त शासकांच्या काळात आलेला जो काही सामाजिक उतरंड आहे किंवा ज्याला आपण कास्ट सिस्टीम जी आपण म्हणतो तर ती इथे या ठिकाणी याच्यामध्ये मांडलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणजे कास्ट सिस्टीमचे उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. कोणी कसा पद्धतीने या ठिकाणी राहिलं पाहिजे या प्रकारची भूमिका यामध्ये या ठिकाणी मांडल्याचं दिसून येतं. तर वराह-मिहीरचं या ठिकाणी आपल्याला दिसतं पंचसिद्धांतिका हा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिल्याचं दिसतं. वाघभट्टाचा अष्टांग ग्रह आहे. ईश्वर कृष्ण सांख्य कारिका आणि प्रसद पद या ठिकाणी वैशेषिक सूत्र. तर पंचसिद्धांत का बरं या प्रश्नाचं राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे, आता बघा पुढे आपण पाहतो. बघा आता इथं नीट समजून घ्या. बघा हा प्रश्न व्यवस्थितरित्या वाचा. मी कायम तुम्हाला या ठिकाणी बोलत आलेलो आहे. जर का आयोगाने एखाद्या प्रश्नामध्ये एखाद्या प्रश्नामध्ये या ठिकाणी तारीख जर या ठिकाणी विचारली तर त्या तारखेवर कॉन्सन्ट्रेट या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं असतं. लक्षात घ्या, जर तारीख तुम्ही या ठिकाणी इथं पाहिली नाही तर मग हा प्रश्न बरोबर येणारच नाही. आधुनिक भारताचा इतिहास समाज सुधारकावरचा प्रश्न की सन 1864 मध्ये या संस्कृत विद्वानाने व कट्टर समाज सुधारकाने समाज सुधारणांच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा या ठिकाणी दिला. तर कोण आहे तर विष्णू शास्त्री पंडित हे आपलं राईट आन्सर या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे की विष्णू शास्त्री पंडित यांनी तसं पाहिलं तर डेट 1862 पाहिजे होते परंतु 64 दिले. हरकत नाही, आयोग कधी कधी अशा प्रकारच्या चुका करत असतात जे आपल्याला सवय लागलेली. आता 1862 साली यांनी या ठिकाणी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर इंदू प्रकाश हे वृत्तपत्र या ठिकाणी सुरू केलं आणि सामाजिक सुधारणेला सुरुवात या ठिकाणी केली. आपल्याला माहिती आहे ब्राह्मण कन्या विवाह विचार, त्याचबरोबर या ठिकाणी यांनी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. आणि याचबरोबर आपल्याला हे पण माहिती आहे की या ठिकाणी यांचं इंदू प्रकाश या ठिकाणी आहे आणि यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून संबोधतात. विडो वुमनचं यांनी मराठीमध्ये भाषांतर या ठिकाणी केलं होतं. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे. आता बघा जांभेकर येणार नाही कारण जांभेकरांचं 1846ला निधन झालेलं आहे. रानडे 1864ला BA पदवी या ठिकाणी उत्तीर्ण झाले. BA MA ची पदवी या ठिकाणी BA 62 साली झाले आणि 64ला MA ची पदवी या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या याचं राईट आन्सर विष्णू शास्त्री पंडित. हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी जमलेला प्रश्न आहे, लक्षात घ्या. आता बघा सुफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश होता. आता हा प्रश्न नेट सेटच्या लेवलला, हा UPSCच्या लेवलला पण नाही म्हणत मी, लक्षात घ्या. जो एखादा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी MAच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जो एका मास्टरची आवश्यकता असते ना आणि त्याच्यासाठी जी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट होती, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट होती, तर त्या लेवलचा हा प्रश्न या ठिकाणी आहे.
आयोगाने आता थोडीशी आपली काठिण्य पातळी जी आहे ही खूपच जास्त वाढवण्याचा या ठिकाणी दिसून येतं. मागच्या वर्षी पण असाच मिडिवल इंडियावर प्रश्न विचारला गेला होता, लक्षात घ्या. तर जिक्र, मराकब आणि तवज्जुह हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, हे लक्षात घ्या. तर नेटसेटच्या लेवलचा हा प्रश्न हा इथे या ठिकाणी विचारला. आपल्या राज्यसेवेच्या मुलांना या ठिकाणी हा प्रश्न जमला नसेल, परंतु जर समजा कोणी सुदैवाने या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी दिलं असेल उत्तर, तर ते त्याचं राईट आन्सर आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चलो गुड लक तुमचं. पुढचा प्रश्न बघा. भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कोणास पकडण्यात आलं? आता हा प्रश्न बघा, मी तुम्हाला वारंवार सांगतो, तुम्ही कंबाईनची तयारी करा, राज्यसेवेची करा, पण महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही या ठिकाणी यदी फडके जे आहेत त्यांची ग्रंथ या ठिकाणी वाचायला सुरुवात करा, लक्षात घ्या. कारण बघा, यदी फडक्यांचा जो ग्रंथ आहे 20व्या शतकातील महाराष्ट्र, यामध्ये तुम्हाला खंड 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारच्या या पुस्तकांमध्ये हे सगळे प्रश्न या ठिकाणी सापडतात. थोडंसं डिटेलमध्ये आहे. मुलांना असं वाटतं की 10-12 प्रश्नासाठी ते 5 खंड कुठं वाचायचे, पण नाही वाचले तर मग असे प्रश्न तिथून येतात, लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर आता ते वाचायचे की नाही ते तुम्ही या ठिकाणी डिसाईड करा, परंतु अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. सदाशिवराव मलकापूर हे याचं राईट आन्सर आहे. आपल्याला माहिती आहे हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट आर्मी नावाची संस्था स्थापन झाली होती. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद. या चंद्रशेखर आझादांचे महाराष्ट्रातील या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी राहिले, क्रांतिकारक राहिले, ज्याचा रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी यदी फडक्यांच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळून जातो. ठीक आहे, चलो त्यानंतरचा घटक आपण इथं पाहूया. बघा, आता तुम्ही म्हणत असाल कोणता प्रश्न रद्द होणार आहे, येतो मी त्या प्रश्नाकडे. कोणता प्रश्न रद्द होणार आहे किंवा तो या ठिकाणी ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकतो. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक ओळखा. आता बघा, इथं म्हणलेले आपण जे शिकवतो ते आचरणात आणायचं धैर्य त्यांनी दाखवलं. ते स्त्रीच शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. ते बालविवाहाच्या विरोधात होते, एकदम बरोबर आहे. आणि त्यांनी मुलांचे व या ठिकाणी मुलींचे विवाह ते त्यांच्या जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हा केले. आणि त्यांनी विधवा पुनर्विवाहाचं समर्थन केले. त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली होती. ठीक आहे ना. तर हा प्रश्न आहे RG भंडारकरांशी संबंधित. ठीक आहे, समाजसुधारकाची आपली बॅच बघा. समाजसुधारकामध्ये RG भंडारकरांवर पण आपण लेक्चर या ठिकाणी घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलेले त्यांनी त्यांच्या मुलीचा या ठिकाणी पुनर्विवाह केला आणि मुलीला या ठिकाणी मुलींना या ठिकाणी मनपसंत जोडीदार निवडण्याची संधी या ठिकाणी त्यांनी दिलेली होती, हे लक्षात असू द्या. तर ठीक आहे, तर RG भंडारकर हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर समाजसुधारकांवरचे प्रश्न बरेचशा विद्यार्थ्यांची येतात, बरोबर. योग्य जोड्या जुळवा. हा प्रश्न चुकण्यासारखा नव्हता बरं का. ज्यांचा चुकला असेल तर त्यांनी थोडंसं एन्शंटला व्यवस्थित या ठिकाणी रिव्हिजन दिली नसेल, त्यामुळे त्या ठिकाणी. किंवा PYQ बघा, खूप इम्पॉर्टंट असतात. PYQ किती महत्त्वाचे बघा. हर्षद चरित्रावर मागच्याही वर्षी पेपरला प्रश्न आला ना, सलग साधारणतः मला असं वाटतं की PYQ मध्ये एक 4 प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. हर्षचरित्र बाणभट्टाचा आहे. ठीक आहे ना. त्या मालवी कांगणे मित्र पण विचारला गेला होता. मालवी कांगणे मित्र कालिदासाचा या ठिकाणी आहे. मालती माधव भवभूतीचा या ठिकाणी आहे. आणि मुद्रा राक्षस जे आहे विशाखा दत्त यांच्या या ठिकाणी आहे. तर राईट आन्सर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बाणभट्ट हर्षचरित्र म्हणजे 3रं आहे. त्याच नंतर या ठिकाणी आपण पाहतो मालती माधव 4थं आहे. मालती माधव, येस, याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. प्रश्न काही कठीण नव्हता, हा सोपा प्रश्न या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पुढील मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ यांचे जोड्या जुळवा. UPSCच्या लेवलचा नाही, नेटसेटच्या लेवलचा प्रश्न या ठिकाणी आहे. नेटसेटच्या लेवलचा प्रश्न आहे. आणि जे विद्यार्थी नेटसेटची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांचे मार्क कोणत्या प्रश्नात जातात, तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जातात. जर मला सांगा, प्राध्यापक बनण्यासाठी म्हणजे विद्यापीठांमध्ये MAच्या मुलांना शिकवणारे जे मास्तर आहेत त्यांच्यासाठी जी परीक्षा असती, त्या परीक्षेमध्ये जर असे प्रश्न येत असतील आणि ते प्रश्न त्याही मुलांना या ठिकाणी सॉल्व्ह होत नसेल, MPSCने तुमच्याकडनं ती अपेक्षा केली की हे प्रश्न हँडल करा. म्हणजे किती खतरनाक पद्धतीने MPSC आता स्वतःला बिल्टअप करते, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पण आता त्या पद्धतीने या ठिकाणी बिल्टअप करणं गरजेचं आहे. मी म्हणत स्किप केला असता तर चाललं असतं. अंदाज आपणा यामध्ये या ठिकाणी गेला असता तरी चाललं असतं. यामध्ये लक्षात घ्या, राईट आन्सर जर आपण पाहिलं तर कृष्णदास कविराज हे याचं जर आपण इथं जोडलं तर या ठिकाणी याचं राईट आन्सर तुम्हाला मिळतं. मी जेव्हा या ठिकाणी नेटसेटची परीक्षा देत होतो त्या पिरियडमध्ये
या कृष्णदास कविराजवर या ठिकाणी प्रश्न विचारले गेले होते, लक्षात घ्या. आणि म्हणून मला मी जेव्हा तुमचा पेपर झाला माझ्याकडे, जेव्हा टेलिग्रामवर या प्रकारचा पेपर आला, तेव्हा मी म्हटलं अरे हे कृष्णदास कविराजवर आपण त्या काळामध्ये वाचलेलं होतं, तिथं आत्ता प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. तर हे एक जरी माहिती असेल तर राईट आन्सर या ठिकाणी येत आहे, लक्षात घ्या. तर इथं आहे डीचं बघा, चैतन्य चरित्रामृत या पद्धतीचं, ठीक आहे ना. तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. हे मुलांना, आपल्या MPSCच्या मुलांना नाही जमणार, हे मी प्रांजळपणे या ठिकाणी सांगतो, प्रांजळपणे या ठिकाणी मंजूर पण करतो, नाही जमणार. त्यामुळे स्किप केला तरी चालण्यासारखा या ठिकाणी होता. जर रिस्कच घ्यायची आहे तर मग तुम्ही इथं रिस्क घेऊ शकत होता या प्रश्नामध्ये. परंतु याचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक या ठिकाणी इथं 4 हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे आनंददेव हे संस्कार कस्तूर या पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर या 2 जोड्या जोडल्या की आपलं राईट आन्सर या ठिकाणी येते, लक्षात घ्या. ठीक आहे, चलो त्यानंतर आपण पाहूया. बघा, जोड्या जुळवाचा हा मला नाही वाटलं इतका कठीण प्रश्न या ठिकाणी आहे का. मिडिवलवर रिव्हिजन दिली असेल तर या ठिकाणी येणारा प्रश्न आहे. आणि लक्षात घ्या की मोहम्मद बिन तुगलक आता सध्या फॉर्ममध्ये आहे. मागच्या वेळेस पण दिवाणी आमिर कोहीवर प्रश्न विचारला, याही वर्षी येणार, पुढच्या वर्षी पण येणार, पुढच्या वर्षी पण मी सांगतो तुम्हाला आत्ताच मोहम्मद बिन तुगलकवर येणार. जसं बघा आयोगाने एक ट्रेंड काढला होता ज्याच्यामध्ये या ठिकाणी कुतुबुद्दीन ऐबकवर सातत्याने प्रश्न यायचे, नंतर अल्लाउद्दीन खिलजी पकडला, मग आता त्यांनी 2 कार्यकर्ते पकडले, एक म्हणजे मोहम्मद बिन तुगलक आणि दुसरा कार्यकर्ता आहे आता अकबर पण पकडलाय. त्यामुळं पुढच्या 2 वर्षांमध्ये मोहम्मद बिन तुगलक आणि अकबर यांच्यावर पण प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. तर या पद्धतीचं बघा, आता हे काय होते तर हे मोहम्मद बिन तुगलकाचं नाव इथं कुठंच नाही, परंतु त्याच्या दरबारातील इतिहासकार बघा. मी आपल्या यूट्यूब चेक करा तुम्ही, आपलं पेपरच्या 3 दिवस आधी 4 दिवस आधी आपण एन्शंटची आणि मिडिवलची फुल रिव्हिजन या ठिकाणी करून घेतली. आता तुम्ही त्याला दुर्लक्षित केलं. मी तिथं सांगितलं की इथं प्रश्न येईल आणि ते प्रश्न आले. बघा, दिवाने आमिर कोहीचं पण सांगितलं नाही, इथं पण या ठिकाणी सांगितलं. आता जियासुद्दीन बर्नीने फतवा आहे जहानदारी, ख्वाजा अबुल मलिक इसामी त्या ठिकाणी फतुल सलातीन, ठीक आहे ना. इब्न बतूता या ठिकाणी किताबे रहेला या पद्धतीचं. चला जॉईन करून घ्या पटकन. तर जियासुद्दीन बर्नीचं आपण पाहिलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे, चलो आता पुढे आता आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. बघा, आता बघा हा एक प्रश्न अशा घटकांवर टाकला की जिथपर्यंत मुलांची मजल जात नाहीये. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास करत असताना विद्यार्थी काय करतात, 35च्या कायद्यापर्यंत करतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट चले जाऊ चळवळ, छोडो भारत, महात्मा गांधी आणि मग देश स्वतंत्र अशा प्रकारचं करतात. परंतु आयोगाने ऑगस्ट प्रस्तावावर प्रश्न विचारला. 8 ऑगस्ट 1940ला या ठिकाणी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी जो ऑगस्ट प्रस्ताव आणला त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसतीच्या धर्तीवर पूर्णपणे जबाबदार शासन देण्यात येईल, विधान बरोबर आहे. गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी काही भारतीयांचा समावेश केला जाईल, हे पण बरोबर आहे. म्हणजे सांगितलं होतं त्या ठिकाणी गव्हर्नर जनरलचं जे काही मंत्रिमंडळ आहे, मंडळ जे आहे त्याच्यामध्ये 12 जे सदस्य आहे, तर त्यामध्ये जास्तीत जास्त भारतीयांची नियुक्ती होईल. आणि मग या पद्धतीने 12 पैकी 8 सदस्य या ठिकाणी भारतीय बनवले होते. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पण समावेश केला गेला होता, हे लक्षात घ्या. तर काय दोन्ही तरतुदी या ठिकाणी बरोबर आहेत, हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. चलो त्यानंतरचा घटक आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा आदिलशहा वजीर बघा, हा कसा अकबराच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विचारला. बघा, मिडिवल इंडियाच्या रिव्हिजनमध्ये आपण घेतलं नाही. पानिपतचं पहिलं युद्ध, पानिपतचं दुसरं युद्ध आहे ना. पानिपतचं दुसरं युद्ध तर आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी या हेमू विरुद्ध या ठिकाणी कोणाचं होतं तर बैरम खानचं होतं. म्हणजे अकबराच्या विरोधात आहे, परंतु त्याची लढाई बैरम खानने या ठिकाणी केली. कधीचं ते युद्ध होतं तर 1556चं युद्ध होतं, जेव्हा अकबर या ठिकाणी 14 वर्षाचा होता. मग अकबराच्या वतीनं बैरम खान आला होता, लक्षात घ्या. तर हेमूनं पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरावर विजय मिळवला का अकबराचा विजय झाला, म्हणून अकबर सम्राट बनला या पद्धतीचं. ठीक आहे ना. तर हा हेमू कुठे होता तर शेरशाह सुरीचं जे काही साम्राज्य होतं तर त्या शेरशाह सुरीच्या साम्राज्यामध्ये या ठिकाणी होता. सिकंदरशाह सुरीचा दरबार या ठिकाणी होता, लक्षात घ्या. बाजार अधीक्षक होता. त्याचनंतर विक्रमजीची पदवी त्याला दिली होती. 22 लढाया सर्व जिंकलेल्या होत्या. तर या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. त्यामुळं ABC राईट आन्सर आहे. ABC राईट कुठे, पर्याय क्रमांक 1 मध्ये हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, चलो पुढचा घटक आपण पाहूया. बघा, आता बघा हा प्रश्न
चुकून आला आपल्या हिस्ट्रीमध्ये आणि आपला हिस्ट्रीचा प्रश्न चुकून गेला तो या ठिकाणी जॉग्रफीमध्ये. तरी पण जे विद्यार्थी पुण्यामधले आहेत त्यांना माहिती असेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी मला असं वाटतं हा प्रश्न या ठिकाणी तो जुन्या पॅटर्नमधनं पण एकदा विचारला गेला होता. लक्षात घ्या, अशा प्रकारचा प्रश्न एक जुन्या पॅटर्नमध्ये जेव्हा ऑब्जेक्टिव्ह होती ना आपली, तर ती ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवा होती मेन्स, तेव्हा या ठिकाणी विचारला गेला. मी सातत्यानं तुम्हाला सांगतोय की तुम्ही जुने जे काही राज्यसेवेचे जे काही प्रश्न होते मेन्सचे ते हँडल करत चला, ते सॉल्व्ह करा. PYQ बॅचमध्ये तुम्हाला या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटेल. हिस्ट्रीचे PYQ राज्यसेवा मेन्सचे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात घ्या, तो विचारला गेला होता. लक्षात घ्या, तर पिंपरी जे आहे, पिंपरीमध्ये पेनिसिलिनचा कारखाना या ठिकाणी आहे. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे खूप सारे विद्यार्थी आहेत, त्यांना हा प्रश्न कदाचित जमला या ठिकाणी असेल. लक्षात घ्या, ठीक आहे ना. तर बघा आता याचं आपण राईट आन्सर काय आहे ते पाहूया. आता बघा इथं जर आपण पाहिलं तर दोन ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणी पिंपरी पेनिसिलिनचा कारखाना या ठिकाणी आहे. सिंद्री जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यश खतांचा कारखाना. आता बघा इथं गंमत कशी गेली, दोन ठिकाणी म्हणजे तुम्हाला डिसाईड करायचं चित्तरंजन आणि चेरांबूरमध्ये, ठीक आहे ना. तर इथं आपल्याला पाहायला असं भेटतं या ठिकाणी, तर चित्तरंजन जे आहे ते रेल्वे इंजिनचा कारखाना या ठिकाणी आहे आणि चेरांबूर हे या ठिकाणी रेल्वे डब्यांचा कारखाना या ठिकाणी आहे. तर जॉग्रफीशी कनेक्ट करणारा पण हिस्ट्रीशी रिलेटेड आणि त्या घटकामध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं राईट आन्सर काय आपल्याला असलं पाहिजे, तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. चित्तरंजनमध्ये रेल्वे इंजिनचा कारखाना आणि चेरांबूरमध्ये या ठिकाणी रेल्वे डबांचा कारखाना, अशा प्रकारचं हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण इथं पाहूया. आता बघा हा प्रश्न जो आहे, या प्रश्नामध्ये आयोगानं या ठिकाणी चूक केलेली आहे आणि हा प्रश्न रद्द होणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही या प्रश्नाला ऑब्जेक्शन या ठिकाणी द्या. कसं काय प्रश्न रद्द होणार ते नीट समजून. आपल्या नोट्समध्ये पण मी आता टेलिग्रामवर ते पाठवतोच बघा, आपल्या नोट्समध्ये पण या ठिकाणी हे सगळ्या ब्रिटिश इंडियन असोसिएशनबद्दल दिलेलं आहे आणि याचा रेफरन्स पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तो पण या ठिकाणी देतो. आपण थोडंसं व्यवस्थित पाहून घेऊया, ठीक आहे. आता बघा, ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संस्थेनं 1853 मध्ये चार्टर कायद्याचे नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या, ठीक आहे. ही ब्रिटिश इंडियन असोसिएशन देवेंद्रनाथ टागोरांची या ठिकाणी आहे आणि चार्टरच्या वेळेस या ठिकाणी त्यांनी या पद्धतीने 1853च्या चार्टरच्या वेळेस त्यांनी सरकारला पत्र पाठवलं होतं. आता बघा इथं म्हणले कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे. केलंय का? बरोबर आहे. मोठमोठ्या उच्च पदांचे वेतन कमी करण्यात या ठिकाणी यावे. केलंय का? बरोबर आहे. नव्या कायदे मंडळाची निर्मिती करून त्यात भारतीयांना प्रतिनिधित्व द्यावे आहे. मीठ अबकारी मुद्रा कर समाप्त करण्यात यावे, हे पण आहे. आलं लक्षात? तर चारही बरोबर या ठिकाणी आहे. याचं चारही बरोबर आहे, परंतु आयोगानं पर्यायामध्ये या ठिकाणी 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेला नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हे या ठिकाणी आयोग काही पण देऊ द्या, मग तो या ठिकाणी ABC देऊ द्या किंवा ABD या ठिकाणी देऊया, या दोघांपैकी एकच या ठिकाणी देणार आहे. तुमचं काम आहे ऑब्जेक्शन या ठिकाणी घेणं. आता तुम्ही म्हणताल सर रेफरन्स कथा स्वातंत्र्याची पुस्तक घ्यायचं, वाचायचं. मी तुम्हाला सातत्याने सांगते, महाराष्ट्राच्या इतिहासावर ऑथेंटिक पुस्तक कथा स्वातंत्र्याची आणि आपल्या यती फडकेंचं 20व्या शतकातील महाराष्ट्र, ते करायचंच आहे. लक्षात घ्या, त्याच्याशिवाय जायचंच नाही पुढे. तुम्हाला जर भरपूर मार्क मिळवायचे आहेत ना, तुम्हाला असं वाटतं ना की नाही मी बोर्डात आलो पाहिजे, मी डायरेक्ट पहिल्या नंबरमध्ये फर्स्ट 10 मध्ये आलो पाहिजे, तर मग तुम्हाला हे करावं लागणार आहे, ठीक आहे ना. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित करा. कथा स्वातंत्र्याचे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे आपल्या पुण्यात केसागरमध्ये. नसेल तर ऑनलाईन चेक करा आणि ते वाचा कुठल्याही प्रसिद्ध. तर हे सगळं आपल्या नोट्समध्ये पण मी तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. हे सगळं नोट्समध्ये या ठिकाणी आहे. जर का तुम्ही त्यातली कोणी विद्यार्थ्यांनी जर माझ्या बॅचेस जॉईन केल्या असेल तर त्या बॅचमध्ये या ठिकाणी ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे उद्दिष्ट याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. तर तुम्हाला हा प्रश्न रद्द करण्याची संधी आहे, ठीक आहे. अजून कुठला प्रश्न रद्द होऊ शकतो पाहूया आपण, ठीक आहे. बघा, पुढील राजघराणे आणि त्यांची राज्य यांच्या जोड्या जुळवा. आता हा प्रश्न तसा पाहिला परत नेटसेटच्या लेवलचा, परंतु MPSCचा पूर्ण देता येणारा प्रश्न आहे. का बरं? कोणत्या घटकावर आहे? हा गुप्त शासकांच्या नंतर भारतात जे सामंतशाही व्यवस्था आली
त्या सामंतदारांनी नंतर स्वतःची राज्य स्थापन केली, त्याच्याशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी आहे. म्हणजे सामंतदारी सिस्टीमवर प्रश्न या ठिकाणी हा विचारला गेला लॅटर गुप्ता पिरियडमध्ये. आता बघा आपल्या बॅचमध्ये आपल्या नोट्समध्ये या मैत्रेय आणि वल्लभीचा संबंध या ठिकाणी आला. आणि एवढंच काय, तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले, एकदा प्रश्न हर्षवर्धनच्या संदर्भात आला होता बघा. तर दात सापडला त्याच्या प्रभाकर वर्धनला, त्याच्यानंतर हर्षवर्धननी कामरूपचा शासक जो आहे त्याच्याशी युद्ध केलं. मैत्रेक सोबत त्याच्या मैत्रेकमध्ये जे वल्लभीमध्ये जे मैत्रेक राज्य होते त्यांच्या मुलीसोबत हर्षवर्धनाने विवाह केला. जर तुम्ही PYQवर पकडला असाल तर लक्षात आला असेल. तर तो विचारला गेला ना इकडं मैत्रेक आणि वल्लभी, म्हणून सांगतोय PYQ करत चला. PYQ ठीक आहे ना, व्यवस्थित या ठिकाणी पहा. ज्यांनी आपले PYQची बॅग घेतली त्यांना पण लक्षात आलं असेल की हा हे आहे बरं का, प्रिलियम्सला विचारलं गेलं होतं. तर बघा मैत्रेय वल्लभी, ठीक आहे, मैत्रेय वल्लभी राईट आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं राईट आन्सर दिसते. बाकी कोण कुठे काय होतं ते सोडून द्या आता, परंतु या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. तर मैत्रेय वल्लभी जॉईन झालं तर तुमचं या ठिकाणी राईट आन्सर या ठिकाणी येतं. आणि वल्लभी विद्यापीठ पण होतं ना, GS1 मध्ये पण आपण घेतलं बघा, वल्लभी विद्यापीठ ची स्थापना झालेली होती आणि युहांग संघ तिथं या ठिकाणी भेट द्यायला गेलेला होता. तर या पद्धतीचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, पुढे बघा लेखकांच्या योग्य जोड्या जुळवा. आता हे खतरनाक कार्यक्रम होता, परंतु थोडंसं जर का तुम्ही या ठिकाणी विचार केला असता तर हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. मी याही प्रश्नाला UPSC नाही म्हणत, नेट सेटच्या लेवलचा प्रश्न या ठिकाणी म्हणेल. ठीक आहे, नेट सेटच्या लेवलचा प्रश्न हा विचारला गेलेला आहे, लक्षात घ्या. बघा आता हा बर्नियर जो होता आणि निकोलो मनुची हे मध्य काळातील भारतात आलेले प्रवासी आहे. ठीक आहे, मध्य काळातील भारतात आलेले प्रवासी आहे. बर्नियर जहांगीरच्या काळात आलेला होता. जहांगीरच्या सोबत त्यांनी काश्मीरची यात्रा केलेली होती आणि त्याने या ठिकाणी या दिल्लीचं वर्णन पॅरिसच्या सोबत केलं होतं. हा फ्रान्स होता. फ्रेंचचा प्रवास या ठिकाणी आहे. आणि निकोलस मनुची हा इटलीचा या ठिकाणी औरंगजेबच्या दरबारामध्ये आलेला होता, त्याच्या काळात आला होता, हे लक्षात घ्या. आता इथे लक्षात घ्या बर्नियर जो आहे तर त्या बर्नियरनं ट्रॅव्हल्स इन मुघल एम्पायर या ठिकाणी हा ग्रंथ लिहिला. ट्रॅव्हल्स इन मुघल एम्पायर, ठीक आहे ना, मुघलांच्या काळात आलेला आहे ट्रॅव्हल्स इन मुघल एम्पायर. अजून एक ट्रेव्हरलियन एक आला होता बघा, ट्रेव्हरलियन पण जहांगीरच्या दरबारात आला. ट्रेव्हरलियनचा होता ट्रॅव्हल इन इंडिया आणि याचं होतं ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर या पद्धतीचा. तर ट्रेव्हरलियन पण भविष्यात लक्षात घ्या, त्याच्यावर येऊ शकतो प्रश्न. निकोलो मनुची स्टोरिया द मोगोर या पद्धतीचा ठिकाणी दिसतात. हे दोन कोण कार्यकर्ते आहेत, विल्यम फॉस्टर रॉबर्ट. मी पहिल्यांदा नावं ऐकली त्यांची, म्हणजे ऑनेस्टली सांगायला हरकत नाही. विल्यम फॉस्टर आणि रॉबर्टचं पण मी पहिल्यांदा नाव ऐकलं. हा, पण हे दोन मला माहिती आहेत. ठीक आहे ना, आणि हे मी बर्नियरबद्दल बॅचमध्ये पण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर आणि स्टोरिया द मोगोर या पद्धतीच्या जोड्या आहेत. स्टोरिया द मोगोर निकोलस मनुची आणि ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर इथे या ठिकाणी बर्नियर आपल्याला दिसून होतं. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे, आणि हा अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया हा विल्यम फॉस्टरचा आहे. आता बघा थोडंसं काय जरी लावलं आपण, विल्यम फॉस्टर नाव थोडंसं ब्रिटिशच वाटतंय ना, विल्यम वेडरबर्न वगैरे आपण पाहतो तर ब्रिटिशच वाटते. आता ब्रिटिशांनी काय केलं बरं, ब्रिटिशांनी एन्शंट इंडियाचा अभ्यास केला ना. मग इथं बघा अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया, अर्ली म्हणजे एन्शंटच. तर तशा प्रकारचं थोडंसं डोकं लावून, म्हणजे हा पेपर लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला की हा पेपर असा नव्हता की मी हे एवढं वाचलं आणि ते मी या ठिकाणी पेपरमध्ये या ठिकाणी लिहिलं किंवा ते या ठिकाणी इथे अप्लाय केलं, असं नव्हता. म्हणजे आपण जर पाठांतर केलं आणि आलं तसं नव्हतं. तुम्ही आतापर्यंत जे अभ्यास केलेला आहे तर त्याचा इथं या ठिकाणी वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा होता. भूकंपट्टीचा हा कार्यक्रमच नव्हता. एवढं वाचलं 4 शब्द तेच आले, ज्याला आपण म्हणतो ना प्रिडिक्शन रिव्हिजन सिरीज, तसलं काही नसतंय. प्रिडिक्शन लक्षात घ्या, प्रिडिक्शन वाल्यांचा पण याच्या पत्त्या गुल झालेल्या आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं थोडंसं हा विल्यम फॉस्टर, चलो आर्ली, ठीक आहे, बर्नियर या ठिकाणी ट्रॅव्हल मुघलांच्या काळात आला होता बाबा, हा मुघलांशी संदर्भित काहीतरी असेल. तर अशा प्रकारचं थोडंसं जरी तुम्ही लावलं असतं काय तर या ठिकाणी येणार. पण मी पण याला म्हणाल की चला सोडला असतं तरी हरकत नव्हती. आणि मग लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय की अशी अपेक्षा ठेवणं पण या ठिकाणी आता इथून पुढे राज्यसेवेला तरी हे लक्षात घ्या,
आउट ऑफ मार्क येतील असं नाहीये, कोणत्याच सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क मिळतील असं नाहीये. जर मिळाले तर खूपच चांगलं, कधी कधी सोपा येतो, कधी कधी कठीण येतो, मिळाला तर खूपच चांगलं. परंतु आपल्याला त्या ठिकाणी 70 ते 75 80% त्या ठिकाणी सॉल्व्ह झाले पाहिजे. तो सब्जेक्ट एवढं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारला. हिस्ट्रीचे खतरनाकच होते, लक्षात घ्या. कम्पेअर टू अदर सब्जेक्ट हे या ठिकाणपेक्षा हिस्ट्री हा कठीण होता आणि भविष्यात पण कठीण असणार आहे. मग याचा अभ्यास नको करायला असं जर विचार केला तर मग एमपीसी सोडून द्या, एमपीसी सोडूनच द्या. लक्षात घ्या, ईच अँड एव्हरी सब्जेक्टचा त्याच डेपमध्ये अभ्यास केला तर कुठंतरी पोस्ट आहे, नाहीतर नाहीये. नाहीतर मग 2026 गेलं काय, 36 गेलं काय, 46 गेलं काय, एकच आहे ना, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा आपण. आता हा प्रश्न चुकून तिकडे गेला, जॉग्रफीचा सेक्शनमध्ये या ठिकाणी विचारला, परंतु आपला प्रश्न आहे. ठीक आहे ना. गावातील शेतजमीन गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या. गावातील शेतजमीन गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या. जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यांवर संयुक्तपणे या ठिकाणी होती. ठीक आहे. आता बघा, आयोगाने इथं काय केलं, असा प्रश्न आला का की कोणती महसूल व्यवस्था कोणी लावली, असा प्रश्न आला का, कोणी सुरू केलं, नाही आला. ते कंबाईनसाठी विचारणार. पण आता इथं आयोग म्हणजे गोंधळात टाकणारे प्रश्न विचारतो. म्हणजे मुलांना प्रत्येक प्रश्नावर, म्हणजे ज्या कोणी विद्यार्थ्यांनी पेपर दिला, लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला विचार करावाच लागलाय. तो सोपा असो अथवा नाही, अशा पद्धतीचे प्रश्न आहे. आता पटवारी हे पद आहे, ही काय महसूल व्यवस्था आहे का, नाही. पटवारी जसं तलाठी आलं, तलाठीच्या आधीचं हे महसूल जमा करणारा अधिकारी होता मिडिवल महाराष्ट्राशी संबंधित, पटवारी. लक्षात घ्या. ठीक आहे ना. मुकादम, पटवारी, खोत आपण पाहतो बघा, ते सगळे महसूल अधिकारी होते. तर ही काय व्यवस्था नाही. आता जमीनदारी, महलवारी, रयतवारी. आता रयतवारीमध्ये काय, थेट शेतकऱ्याकडनं टॅक्स वसूल केला जायचा ना. इथं काय म्हटलं, संयुक्तपणे जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यांवर संयुक्तपणे होती. स्वतंत्रपणे होती का, नाही, तर संयुक्तपणे. त्यामुळे हे तर कट झालं. आता जमीनदारी बघा, गावातील शेतजमीन गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या. गावातील शेतजमीन जमीनदारी व्यवस्थेमध्ये जमीनदाराच्या मालकीच्या होत्या. त्यामुळे हा पण विषय कट झाला. राईट आन्सर महलवारी. राईट आन्सर काय, तर महलवारी हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. तर आपला प्रश्न तिकडं 25व्या नंबरला जॉग्रफीच्या सेक्शनमध्ये गेला आणि तिकडचा जॉग्रफीचा एक आपल्या सेक्शनमध्ये आयोगाने टाकला मुद्दा म्हणून. आता असे पण ट्रेंड होऊ शकतात की 5 हिस्ट्रीचे द्या, त्यानंतर 5 पॉलिटीचे द्या, त्यानंतर करंटचे द्या, त्याच्यानंतर जॉग्रफीचे द्या, नंतर परत हिस्ट्रीचे द्या. अशा प्रकारचं UPSCने खूप वेळा केलेलं आहे. तर होऊ शकतं असं. तर हे या पद्धतीचा लक्षात घ्या. तो एकच प्रश्न आहे की जो प्रश्न रद्द होईल, 100% होईल, त्याच्यावर ऑब्जेक्शन तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी घ्या. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया. ज्या कोणी विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे, आज आहे बघा शेवटचा दिवस ऑफरचा. 149 मध्ये बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर हे सेशन ॲक्च्युली हे कालच घेतलं पाहिजे होतं, परंतु आपल्या सिस्टीममध्ये थोडासा बिघाड झाल्या कारणामुळं हे आपल्याला या ठिकाणी इथं रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला द्यावं लागलेलं आहे आज सकाळी. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया मग आज आपण आणि या ठिकाणी भेटूया. 14 जूनचा पेपर आहे. या 14 जूनच्या पेपरला तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अफलातून अभ्यास करा. बेस्ट पद्धतीने या ठिकाणी रिव्हिजन करा. बेस्ट टीचर्सशी कनेक्ट व्हा आणि त्या पद्धतीने या ठिकाणी परीक्षेमध्ये या ठिकाणी यश संपादन करा. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.